मंडळी, आपण मर्यादा पुरुषोत्तम ही कथा ऐकतोय आणि ती 2 भागामध्ये आहे. आणि मागच्या भागामध्ये आपण बघितलं की कालिंदीची डायरी देवदत्तला तर सापडली आहे, पण ती न वाचताच देवदत्त कोसळला आहे. पुढे नेमकं काय होतं आणि देवदत्तला कालिंदीच्या डायरीत काय नेमकं लिहिलेलं वाचायला मिळतं ते आपण आजच्या भागामध्ये ऐकूयात. तर ऐकूयात कथा मर्यादा पुरुषोत्तम भाग 2. लेखिका चित्रा जगदीश शर्मा. अभिवाचन अदिती पालिमकर. अर्धवट झोपेत असलेला सौरभ त्या आवाजांनी दचकून उठला. एक क्षण काय होतंय, आपण का उठलो हेच त्याच्या लक्षात येईना. पलंगावरून उठता उठतानाच त्याच्या लक्षात आलं, बाबांच्या खोलीतून आवाज आलाय. बाबा आत्ता आईची डायरी वाचणार होते. विलक्षण वेगानं तो बाबा बाबा ओरडत बाबांच्या खोलीकडे धावला. नुसतंच लोटलेलं दार खोलीचं उघडून तो आत आला. बाबांना खुर्चीत कोसळलेलं पाहून तो खूप घाबरला. बाबा बाबा उठा, बाबा बाबा. त्यांच्या तोंडावर पाण्याचा शिपका मारत हातांनी त्यांच्या गालावर थपथपवत सौरभ घाबरलेल्या आवाजात ओरडत होता. इव्हाना खडबडून जागी झालेली चारूही त्यांच्या खोलीत आली. प्रसंगाचं गांभीर्य तिच्या लक्षात आलं. तिने आधी डॉक्टरांना फोन केला. पलंगावर पडलेले दागिने जमेल तसे बॉक्समध्ये कोंबून कपाटात ठेवले. चारूच्या मदतीनं सौरभनं बाबांना पलंगावर निजवलं. तोवर 2 बंगले सोडून बाजूला राहणारे बक्षी डॉक्टरही आले. त्यांनी तपासून त्यांचा बीपी एकदम शूट झालाय असं सांगितलं. कसलीशी इंजेक्शन देऊन काळजीचं कारण नाही, आता त्यांना झोप लागेल, मग उद्या सकाळी काय ते पाहू असं म्हणत त्यांच्या खांद्यावर थुपटून त्याला धीर देत ते बाहेर पडले. सौरभ तिथेच बसून राहिला बाबांच्या पायाशी. खुर्ची खाली पडलेली आईची डायरी जरी त्यानं उचलून घेतली तरी ती उघडायचा धीर होत नव्हता त्याला. तेवढ्यात कॉफीचे कप घेऊन चारू आलीच. ती दोघं मग बराच वेळेपर्यंत तिथंच बसून राहिली. गरम कॉफी पोटात गेल्यावर सौरभ जरा सावरला. बाबांना चांगली झोप लागली ती, पण झोपेतही चेहऱ्यावर अस्वस्थता जाणवत होती. ती तशी खरंच होती की त्याला तसं वाटत होतं, कुणास ठाऊक. चारूला झोपायला पाठवून तो तिथे तसाच बसून राहिला. काय असेल डायरीत? मनात खूप उत्सुकता दाटून आली होती. परीक्षेच्या रिझल्टच्या अगोदर कसं धडधडतं ना, तसं धडधडायला लागलं होतं. डायरी वाचायची अनिवार्य उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती, पण डायरी उघडून वाचण्याचं धैर्यही होत नव्हतं. अगदी आपली आई असली तरी काय झालं, पण अशा तऱ्हेनं तिची डायरी वाचणं बरोबर आहे का, हा विचार तर मनात होताच, पण दुसरीही भीती होती. आईने खरंच जर काही तसं लिहिलं असेल तर. आणि हीच भीती खरी होती आणि म्हणूनच डायरी उघडून वाचण्याचं धैर्य त्याला होत नव्हतं. आणि याच तळ्यात मळ्यात अवस्था असताना रात्र संपली. इतकी इंजेक्शन्स देऊनसुद्धा देवदत्तांना अगदी नेहमीच्या वेळेवर जाग आली. आपल्या कॉटवर डोकं ठेवून झोपलेल्या सौरभला पाहून त्यांना अगदी भरून आलं. त्याच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत असतानाच त्याची झोप चाळवली. तितक्यात चारूही आली. कालच्या रात्रीच्या घटनेचा उल्लेख सौरभनं कटाक्षाने टाळला, पण मनात राहून राहून अनेक प्रश्न उमटत होते. बाबांनी डायरी वाचली असेल का? डायरी वाचूनच त्यांच्याशी अवस्था झाली असेल का? म्हणजे डायरीत आईनं खरंच असं लिहिलंय की तिनं मन मारून संसार केला म्हणून, बाबांसाठी म्हणून तिनं रंगभूमीकडे पाठ फिरवली. म्हणूनच तर बाबांची अशी अवस्था झाली नाही ना. त्याला सारखं वाटत होतं की बाबा आपली नजर टाळतायत म्हणून. 9:30ला परत एकदा डॉक्टर आले. बीपी चेक केलं, नॉर्मल होतं. काळजीचं काही कारण नव्हतं. तरीही विश्रांतीचा सल्ला देऊन सुनबाईंच्या हातची कडक कॉफी पिऊन ते हसत हसत बाहेर पडले. कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही असं वारंवार बजावून. बाबांचं बीपी नॉर्मल आल्याचं पाहून सौरभला जरा हायसं वाटलं. देवदत्त पडूनच होते. काहीच माहीत नसल्यामुळं चारूचं रुटीन मात्र अगदी व्यवस्थित सुरू होतं. अज्ञानात सुख असतं म्हणतात ते हेच. दुपारी देवदत्तनी सौरभला आपल्या खोलीत बोलवून घेतलं. खरं तर सौरभला या प्रसंगाला तोंड द्यायचं नव्हतं, पण आता इलाज नव्हता. बाबांना दुखावून चालणार नव्हतं. बैस. खुर्चीकडे बोट दाखवून ते म्हणाले,
सौरभ, आजवर तुझ्यापासून काहीच लपवलेलं नाही मी. बाबांनी पुढे अजून काही बोलूच नये असं मनापासून वाटत होतं त्याला. आपल्या मनातील आईबाबांची प्रेमळ प्रतिमा तशीच अभंग राहावी असंच त्याला वाटत होतं. जो काही ताणतणाव असेलच तर तो त्यांच्या नवरा बायकोच्या नात्यात असेल, त्याचा आईबाबांशी असलेल्या सुरेख नात्यात नव्हे. खरंच खरंच ताण नव्हता ना त्यांच्या नात्यात, की होता? ते त्याला माहितीही नव्हतं आणि माहिती करून घ्यायची इच्छाही नव्हती. पण आता पळ काढता येणं शक्य नव्हतं. सौरभ, बाळ, तुलाही उत्सुकता असेल ना काय लिहिलंय आईने म्हणून? तुलाही जाणून घ्यायचं असेल नव्हे तर तो तुझा हक्कच आहे. पण बेटा, मी ती डायरी अजून वाचलीच नाहीये. सौरभ चमकला. क्षणभर त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. मग बाबांना डायरी न वाचताही इतकं टेन्शन का आलं? खरंच वाचली नसेल बाबांनी डायरी? एक क्षण त्याच्या मनात अविश्वास चमकून गेला. पण आपल्या चेहऱ्यावर तो तसा दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करू लागला. सौरभ, त्या डायरीत काय लिहिलंय हा प्रश्न तुझ्यासारखा मलाही पडलाय. तर उघड ती डायरी आणि वाच. सौरभ, संकोचायचं काही कारण नाही. पती पत्नीतले संबंध, भावबंध तुलाही कळतात. सौरभची काहीच हालचाल नाहीशी पाहून देवदत्तच उठले. उशीला टेकून पलंगावर बसत त्यांनी सौरभच्या हातातली डायरी घेतली. क्षण दोन क्षण ती डायरी तशीच धरून ठेवली. मग मनाचा हिय्या करून ती उघडली. सौरभ जायला निघाला तसं खुनेनंच त्यांनी त्याला बसायला सांगितलं. जणू त्याच्या तिथं असण्यानं त्यांना आधार मिळणार होता. डायरीची पानं अगदी जुनाट नव्हती. मोत्यांच्या दाण्यासारख्या टपोऱ्या अक्षरातली ती डायरी वाचताना त्यांची भावसमाधी लागली. लग्न झाल्यानंतरच्या काही महिन्यातच तिनं ती लिहायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या पानांमध्ये नव्या नवतीच्या दिवसांचं भरगच्च वर्णन होतं. देवदत्तांनी तिच्यावर भुरळ पाडल्याचं स्पष्टच जाणवत होतं. शब्दाशब्दात त्यांच्यावरील प्रेम उथंबून भरलेलं होतं. वाचून त्यांना हायसं वाटलं. त्यांच्या सत्कार सोहळ्याचे तिने केलेलं मनोज्ञ वर्णन वाचून आपण तिच्यावर उगाच संशय घेतल्याची लाज वाटली त्यांना. एका ठिकाणी तिनं लिहिलं होतं, एवढ्या मोठ्या नटाची मी बायको, खरंच खूप भाग्यवान आहे. मला देवदत्तांसारखा संवेदनशील, हळुवार स्वभावाचा नवरा मिळाला. 17/5 मंगळवार. आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. आजच यांच्या नवीन नाटकाचा पहिला प्रयोग आहे. नाटक संपल्यावर चाहत्यांचा केवढा मोठा गराडा पडला होता यांच्याभोवती. खरं तर सगळ्यात आधी मला त्यांचं अभिनंदन करायचं होतं. तो हक्क, तो मान माझाच नाही का? पण त्या गर्दीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. पण देवदत्त म्हणजे असे आहेत ना, अगदी मनकवडे. तेवढ्या गर्दीतही त्यांनी माझी डोळाभेट घेतलीच. माझ्या नजरेतली पसंतीची पोच मिळाल्यानंतरच स्वारी खरी खुश झाली. देवदत्त डायरीची अदलीमधली पानं चाळत होते. कसा असतो नाही माणसाचा स्वभाव? जे असू नये असं तीव्रतेने वाटत असतं तेच शोधण्याचा ते प्राणांतिक प्रयत्न करतं. एका पानावर त्यांची नजर खिळली. सुकलेला गुलाब पानांना अगदी चिपकून बसला होता. लाल जर्द गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग जरा उडाल्यासारखा झाला होता. 2/3/2006 गुरुवार. आज यांच्या मर्यादा पुरुषोत्तम या नाटकाचा 100वा प्रयोग. खास आमंत्रणावरून मी आजही गेले होते प्रयोगाला. समोरच्या पहिल्या रांगेतली मधली खुर्ची खास माझ्यासाठी राखून ठेवलेली होती. नटराजाची पूजा नांदी झाली आणि पडदा उघडला. नाटकातले सगळे कलाकार ओंजळीत फुलं घेऊन उभे होते स्टेजवर. 100व्या प्रयोगापर्यंत साथ दिल्याबद्दल, रसिकांनी केलेल्या उदंड प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व कलाकारांनी प्रेक्षकांवर फुले उधळलीत. देवदत्तांनीही जल्लोषात फुलांची ओंजळ उधळली माझ्याच दिशेने. त्यातलं एक फूल टपकन माझ्या मांडीवर पडलं. कोणाच्या लक्षात आलं की नाही कोणास ठाऊक, पण ही ओंजळ खास माझ्यावरच उधळली होती त्यांनी. भोवतालच्या गर्दीचा विसर पडून आमच्यात नजरेचा खेळ सुरू झाला होता. हे माझ्याकडे बघून अगदी मिश्किलपणे हसत होते. मीही ते फूल उचललं. या त्यांच्याकडे लाजऱ्या नजरेने बघत अलगद त्या फुलावर ओठ टेकवलं. टाळ्यांच्या कडकडाटानं आम्ही भानावर आलो. प्रयोग सुरू झाला आणि सगळेच म्हणाले, आजचं देवदत्तांचं काम अगदी अप्रतिम झालंय म्हणून.
3-5 शनिवार. देवदत्तांचं या नाटकातलं कॅरेक्टर अगदी अफलातून आहे. खरंच कसं जमतं हे देवदत्तांना? खरं तर शाळेत कॉलेजात असताना मीही नाटकात काम केली आहेत. मला काही अभिनयाची आवड बिवड नव्हती. त्यावेळी मुली इतक्या सहजासहजी नाटकात काम करायला तयार व्हायच्या नाहीत. पण आमच्या घरचं वातावरण मोकळं असल्यामुळे मला विचारलं. घरच्यांनी हो म्हटलं म्हणून मी नाटकात काम केलं. पण नंतर मला परत कधी नाटकात काम करावं असं वाटलं नाही. कारण माझ्यात काही अभिनयाचे गुणबिण नव्हते आणि आवड तर नव्हतीच नव्हती. 10-5 शनिवार. नाट्यदर्पणनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात त्यांची मुलाखत घेताना कोणीतरी त्यांना विचारलं, तुमच्या आयुष्यात तुमच्या पत्नीची भूमिका काय आहे? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मला विलक्षण भावलं. ते म्हणालेत, ती माझ्या जीवन नाट्याची नायिका आहे आणि असेल. खरंच की परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला एक एक भूमिका दिलेली असते. मी भाग्यवान. माझ्या वाट्याला या नटसम्राटाच्या पत्नीची भूमिका आली. नट रंगवतो ती भूमिका. रंगमंचाचा पडदा पडला की संपते. पण माझी ही भूमिका माझ्या आयुष्यावर पडदा पडेपर्यंत अखंड सुरू राहील. नटाला अभिनय करावा लागतो. मी तर ही भूमिका जगतीये. ही भूमिका नाही, हे तर शाश्वत सत्य आहे. 23/8 सौरभच्या जन्मानंतर माझा आई म्हणून परत जन्म झाला. खरंच देवदत्तांना म्हणावंसं वाटतं, रंगमंचावर तुम्ही साकारता त्या नाटककाराच्या कल्पनेतून लेखणीतून उतरलेल्या काल्पनिक व्यक्तिरेखा, पण इथं प्रत्यक्ष परमेश्वरांनीच माझ्यासाठी ही भूमिका लिहिली आहे. आता सौरभ, देवदत्त आणि मी मिळून रंगवणार आमचं जीवन नाट्य. खरंच खूप कृतार्थ झाल्यासारखं वाटतंय मला. देवदत्तांना पुढे वाचवेना. ती डायरी तशीच छातीवर उपडी ठेवून ते पलंगावर रेलले. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून अखंड धारा वाहत होत्या. पुढची पानं वाचायची मुळी गरजच नव्हती. ते आणि कालिंदी मुळी वेगळे नव्हतेच. वृथा छळलं त्यांनी स्वतःला. का आपला विश्वास कमी पडला? का आपल्या मनात संशय आला? कालिंदीच्या निस्सीम प्रेमाची साक्ष पटण्यासाठी का आपल्याला पुराव्याची स्पष्टीकरणाची गरज वाटली? कोण कुठल्या त्या अनोळखी पोरीच्या बोलण्यानं का आपण डिस्टर्ब झालो? त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. स्वतःच्याच नजरेत अपराधी ठरलेत ते. कालिंदीच्या प्रेमावर अविश्वास दाखवून आपण तिचा फार मोठा अपराध केलाय असं त्यांना वाटायला लागलं. मर्यादा पुरुषोत्तम या त्यांच्याच नाटकातले त्यांचेच गाजलेले संवाद आठवायला लागले त्यांना. पत्नीच्या चारित्र्यावर, तिच्या प्रेमावर अढळ विश्वास असतानाही कुणा राहिताच्या सांगण्या बोलण्यावरून तिचा त्याग करणारा राम नाही व्हायचंय मला. पत्नीवर अविश्वास दाखवणारी राम ही एक प्रवृत्ती आहे. उठसूट पत्नीवर अविश्वास दाखवणाऱ्या या प्रवृत्तीचाच धिक्कार करायचा आहे मला. नायनाट रावणाचा नाही तर या संशयी प्रवृत्तीचा करायला हवा. आणि तो मी करणार. मी मर्यादा पुरुषोत्तम. त्यांच्या या डायलॉगनंतर हमखास टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्यांचा ऊर अभिमानानं भरून यायचा. पण आत्ता या क्षणी त्यांना कळलं की आजपर्यंत तेही फक्त डायलॉगच मारत होते. तेही इतरांप्रमाणे फक्त अभिनयच करत होते. त्यांना वाटायचं ते हे सर्व आपले जन्मजात दैवदत्त गुण आहेत. आपण मर्यादा पुरुषोत्तम आहोत जन्मतःच. पण आज त्यांच्याच समोर त्यांचं पितळ उघडं पडलं होतं. चारित्र्यावर जरी नाही तरी कालिंदीच्या वर्तनावर अविश्वास दाखवला होता त्यांनी. इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतरही ते तिला ओळखू शकले नव्हते. आणि स्वतःलाही. आपल्या हातून कालिंदीवर अन्याय झाल्याची बोच लागते जीवाला. कालिंदीवर अन्याय झाल्याची बोच लागते की आपल्या हातून अन्याय झाल्याची बोच आहे ही. म्हणजे तिच्या चांगुलपणाला नव्हे तर आपल्या अहंकाराला ठेच लागली आहे ही. शेवटी आपल्यातलाही राम जागा झालाच. त्यांनी हलकेच डोळे उघडले. गोंधळलेल्या सौरभकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं. डायरीतलं ते पान सौरभ समोर धरून घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, वाच. काहीशा भांबावलेल्या सौरभनं वाचायला सुरुवात केली. वाचून झाल्यावर काहीही न बोलता त्यानं बाबांच्या छातीवर डोकं टेकवलं. त्यांना सोसवेलशी मिठी मारली. एकमेकांना कुशीत घेऊन ते तसेच बसून राहिलेत. तो मर्यादा पुरुषोत्तम मूकपणे आसवं ढाळू लागला.
कथा मर्यादा पुरुषोत्तम समाप्त. धन्यवाद.